भारताबरोबर अणुयुद्धाच्या बाता करणाऱ्या पाकिस्ताननं प्रत्यक्षात मात्र वेगवेगळ्या देशांकडे मदतीची भीक मागायला सुरुवात केली आहे। भारताविरुद्ध लढण्यासाठी चीनच्या मदतीवर अवलंबून असलेल्या पाकिस्ताननं आता सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसह मुस्लिम राष्ट्रांकडे हात पसरलेला आहे। पाहूया या रिपोर्टमध्ये। एकीकडे पाकिस्तानचे मंत्री युद्धाच्या बतावण्या करतायत, कधी अणुयुद्धाची भाषा तर कधी क्षेपणास्त्राची चाचणी। पाकिस्तानातले नेते तोंडाने युद्धाच्या वाफा सोडत असले तरी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या चेहऱ्यावर मात्र तणाव स्पष्ट दिसतोय। खरं तर पाकिस्तानचा लष्कर प्रमुख म्हणजे तिथल्या यंत्रणेतील पॉवरफुल अधिकारी, पण पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे मुनीर यांच्या चेहऱ्यावर चिंता जाणवते। कारणही तसंच आहे, बलाढ्य भारताशी लढायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही। पाकिस्ताननं एक दोनदा नव्हे तर जेव्हा जेव्हा युद्ध झालं तेव्हा तेव्हा फक्त पराभव आणि पराभवच पाहिलाय। आधीच कंगाल देश, त्यात युद्ध झालं तर भिकेला लागण्याचीच वेळ येणार। दहशतवादाविरुद्धच्या या लढाईमध्ये जगातल्या बलाढ्य देशांनी भारताला पाठिंबा दिलाय। पाकिस्तानची सारी मदार केवळ चीनवर आहे। तसंही कधी पाश्चिमात्य तर कधी चीनच्या हातातलं बाहुलं असलेल्या पाकिस्तानला मदतीची भीक मागितल्याशिवाय युद्ध लढता येणं शक्यच नाही। म्हणून चीनकडे हात पसरल्यानंतर रशियाकडे मदत मागण्याचा प्रयत्न केलाय। भारत रशियाचे संबंध पाहता पाकिस्तानला तिथून मदत मिळणं शक्य नाही। त्यामुळे आता मुस्लिम कार्ड खेळत पाकिस्ताननं अरब राष्ट्रांकडे मदतीची याचना केली आहे। सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या राजदूतांची पाक पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भेट घेऊन मदत मागितली। कुवेत आणि तुर्कीकडेही पाकिस्ताननं मदतीसाठी हात पसरलेत। हे करताना पाकिस्ताननं साळसूतपणाचा आव्हानात शांततेच्या बाता सुरू केल्या। दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्य यासाठी पाकिस्तान बांधील आहे अशी भूमिका त्यांनी राजदूतांसमोर मांडली आहे। पण पाकिस्तानच्या या भूलथापांना मुस्लिम देशही भुलणार नाहीत। सध्याची स्थिती पाहिली तर पाकिस्तानपेक्षा भारतालाच अधिक मुस्लिम देशांचा पाठिंबा आहे। तुर्की, सिरिया आणि इराक हे तीन देश पाकिस्तानच्या बाजूने आहेत। त्यापेक्षा भारताला अधिक मुस्लिम देशांचा पाठिंबा आहे। सौदी अरेबिया, UAE, कतार, ओमान, कुवेत, बहरीन असे देश भारताच्या बाजूने आहेत। केवळ मुस्लिम कार्ड खेळून पाकिस्तानला सहानुभूती मिळणार नाही हे आधीच स्पष्ट झालंय। कारण दहशतवाद्यांना पोचण्याच्या पाकिस्तानच्या पापात सगळीच मुस्लिम राष्ट्र सामील होणार नाहीत। आणि त्यामुळे आता युद्धासाठी नव्हे तर युद्ध होऊ नये म्हणून पाकिस्तानला इतर देशांसमोर हात जोडावे लागतायत। युद्ध तर दूरच राहिलं, भारताबरोबर युद्धाच्या चर्चेनंच पाकिस्तानला अन्य देशांसमोर भीक मागण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।